आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। गुरुदेव, मला असं वाटतं की दोन्ही राजकुमार आता किशोरावस्थेत आहेत। आता त्यांनी कंसाशी लढण्याचा संपूर्ण तयारीला सुरुवात केली पाहिजे। यासाठीच मी तुमच्या सेवेत आलो आहे, कारण तुम्हीच वसुदेवांना आदेश देऊ शकता की आता राजकुमारांचा वेळ केवळ गायी चारण्यात घालवणं योग्य नाही। त्यांचा वेळ वाया जात नाहीये अक्रूरजी। हा काळ तर त्यांच्या प्रेमलीलांचा आहे। प्रेमलीला? हो, परंतु आजच्या राजनीतीमध्ये त्याचं प्रयोजन काय? त्याचं प्रयोजन आहे मनुष्यांना हे शिकवायचं आहे की प्रेमाशिवाय मनुष्याचं आयुष्य अपूर्ण असतं। केवळ राजनीती जीवनाचं उद्दिष्ट असू नये ना, ते जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे। जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे प्रेम, केवळ प्रेम। कारण तिथूनच भक्ती मार्गाची सुरुवात होते। ते सगळं तर ठीक आहे गुरुदेव, परंतु आजची राजनीती तर असं सांगते की याआधी जरासंध, बाणासूर, कंसासारख्या तिन्ही शक्ती मिळून या धरतीला नरक बनवण्याआधी येथील समाजाला नष्ट करतील। त्या शक्तींचा नायनाट केला पाहिजे। त्याची योग्य वेळ तरी येऊ देत। पण ती वेळ कधी येणार गुरुदेव? येणार आहे, परंतु आत्ता नाही। आत्ता तर प्रभूंच्या प्रेमलीलेचा काळ आहे। विनाश काळाचा आरंभ होण्यापूर्वी ते मानवांना हा संदेश देऊ इच्छितात की शेवटी प्रेम हाच सृष्टीचा आधार आहे आणि तेच जगताचं सार आहे। त्याच वेळी दुरून कुठून तरी अभंगाच्या सुरावटी ऐकू येऊ लागल्या। एक आंधळा गायक कविराज प्रेमाचं महत्व अधोरेखित करणारा अभंग म्हणत बहुधा आश्रमाच्या दिशेनेच येत होता। अक्रूर आणि महर्षी गर्ग या कविराजांचं गाणं अगदी लक्षपूर्वक ऐकू लागले आणि त्यांचे शब्द देखील त्यांच्या मनाला मोहित करून गेले। भक्ति की नदियाँ
खडे मझधार रे मनवा, प्रेम जगत का सार रे मनवा, प्रेम जगत का सार। वा 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 वा, कवीच्या कवितेत त्या परमसत्याची किती सुंदर व्याख्या आली आहे. अक्रूरजी, वास्तवात कवीची दूरदृष्टीच काळाची वेस ओलांडून त्या परमसत्याला पाहू शकते जे शाश्वत आहे. गुरुदेव, आश्रमाच्या दारावर एक आंधळा गायक आलेला आहे आणि तुमच्या भेटीची अनुमती मागतो आहे. त्या महान कलाकाराला अतिशय आदराने घेऊन ये आणि आमच्या झोपडीमध्ये बसव. जी आज्ञा गुरुदेव. हे घ्या. ज्याच्या दृष्टीची तुम्ही प्रशंसा करत होता तो तर दृष्टीहीन निघाला. मी दृष्टीबद्दल बोललोच नाही, तर दूरदृष्टीबद्दल बोललो. दोघात खूप अंतर आहे अक्रूरजी. चला या. आपण इथे बसावा. महामुनी गर्गांच्या श्रीचरणी सेवकाचा प्रणाम स्वीकार व्हावा. मंगलम भवतु. स्थान ग्रहण करा कविराज. बोला, काय आज्ञा आहे? प्रभू, तुम्ही स्वतःच ब्रह्मदेवांचे पुत्र आहात, त्यामुळे तुम्हाला सर्व सामर्थ्यवान जाणून एक प्रार्थना घेऊन श्रीचरणी उपस्थित झालो आहे. आम्ही यथाशक्ती तुमच्या आज्ञाचं पालन करू. बोला. तुमचा आशीर्वाद व्यर्थ नाही जाऊ शकत, म्हणून मला एक आशीर्वाद हवा आहे. कुठल्या गोष्टीसाठी? असं ऐकलंय की भगवंतांचं श्रीकृष्ण रूपात अवतार घेऊन यावेळी धरतीवर आगमन झालं आहे. मला केवळ त्यांच्या क्षणिक दर्शनासाठी अगदी थोड्या काळाकरताच दृष्टी मिळावी ही इच्छा आहे. ज्या योगे मी त्यांना एक वार पाहू शकेन, नंतर भलेही तुम्ही मला परत दृष्टीहीन करून टाका. तुम्हाला दृष्टी परत मिळण्याचा आशीर्वाद देणं काही अवघड नाही, परंतु एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल का? विचारा. की तुम्हाला तुमच्या अंतर्मनात अजूनपर्यंत त्यांचं दर्शन नाही झालंय का? हे जे तुम्ही गाणं म्हणत असता ते तुम्हाला कोण शिकवतं सांगा? कोणीही नाही. माझ्या अंतर्मनात
जे भाव आपोआप उमटतात, माझी वाणी तसंच वर्णन करू लागते. सत्य बोललात तुम्ही. म्हणूनच विचारतो आहे की तुमच्या अंतःचक्षूंनी तुम्हाला त्यांचं नित्यदर्शन नाही होत का? होतं ना. माझ्या मनाने एका अलौकिक बाळाला शिशुवस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत मोठं होताना पाहिलंय. खरंच हेच आहेत ते? हो, ते तेच आहेत. हे रूप मोठमोठ्या विद्वानांना आणि योगींना हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर देखील अशा प्रकारे स्पष्टपणे नाही दिसत, ज्या प्रकारे तुम्ही सहजतेने पाहता. आणि ते यामुळे कारण तुम्ही केवळ दिव्य दृष्टीने एकच दृश्य पाहतात. जर तुमचे चर्मचक्षु तुम्हाला दिले तर तुम्हाला एक साथ अनेक दृश्य पाहायला मिळतील, जी मायेमुळे निर्माण झालेली आहेत. आणि तुम्हाला त्यांचं आकर्षण अशा प्रकारे मोहात पाडेल की शक्य आहे की तुम्हाला त्या दिव्य दृष्टीने पाहिलेलं भगवंताचं खरं स्वरूप सुद्धा विसरून जाल. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करा की या एकाच दिव्य रूपाच्या दर्शनाने मनाला तुम्ही स्थिर ठेवणार आहात की मायेने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या दृश्यात भटकत राहायचं. आता माझ्या लक्षात येतंय की मला हे नेत्रहीन शरीर देऊन प्रभूंनी माझ्यावर किती मोठी कृपा केली आहे. बरं महामुनी, असं म्हणतात की तुम्ही ज्योतिष विद्येचे आदिगुरु आहात. मला माझं भविष्य तरी सांगा की मला या जन्मामध्ये प्रभू चरणांशी मुक्ती प्राप्त होईल का? अजून नाही कविराज. अजून तर तुमची आवश्यकता कलियुगात असणार आहे. कलियुगामध्ये? हो, कलियुगात करोडो प्राण्यांना तुम्हाला तुमच्या भक्तिरसाने न्हाऊ घालायचं आहे. जेव्हा भक्तीचा ऱ्हास होऊ लागेल त्यावेळी तुम्हाला दिव्य दृष्टीने श्रीकृष्ण लीलांची जी दृश्य दिसू लागतील त्यांची वर्णनं तुमच्या वाणीने होतील, जे ऐकून कोटी कोटी प्राण्यांचा जन्म सफल होऊन जाईल. त्यावेळी देखील तुम्हाला नेत्रहीन शरीराचीच प्राप्ती होणार आहे आणि तुम्ही तुमच्या दिव्य चक्षुंनी त्यांच्या लीलांना प्रत्यक्ष पाहाल आणि गाल सुद्धा. त्यावेळी सर्व सृष्टी तुमच्या वाणीने झंकारून जाईल आणि त्या जन्मात त्यांच्या लीलांचं नित्य गान करता करता तुम्ही त्यांच्या चरणी विलीन होऊन जाल. जर इतकी आनंददायी सेवा प्रत्येक जन्मात करण्याची संधी मिळाली तर मुक्ती कशाला हवी? हे महर्षी,
तुम्ही इतका सुखद समाचार ऐकवलात त्यासाठी धन्यवाद. मला आता आज्ञा द्या. तुमचा भक्ती कलश सदैव काठोकाठ भरलेला असू दे कविराज. चला कविराज, जा तुम्ही. या 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 सावकाश. अक्रूरजी. होय गुरुदेव. कविराजांचं भविष्य पाहता पाहता या क्षणी सर्व ग्रह माझ्या डोळ्यांसमक्ष आहेत. ज्योतिष विद्येनुसार लवकरच तुमचं मन देखील परिवर्तन होणार आहे. लवकरच तुमच्यावर प्रभूंची महान कृपा होणार आहे आणि त्यावेळी तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी ते सर्व काही पाहाल जे तुमची बुद्धी अजूनपर्यंत मान्य करत नाहीये. मी बघतो आहे प्रभूंची प्रेमलीला तिच्या अत्युच्च पदाला पोचणार आहे. अहो, काय अलौकिक दृश्य आहे. गोकुळातील सर्व ब्रजबाला एका मासापर्यंत कात्यायनीचं व्रत ठेवून झाल्यानंतर आज मार्गशीर्ष संक्रांतीच्या दिवशी आपला मनाजोगता पती मिळवण्याकरिता गौरी पूजन करत आहेत. आणि ती प्रभूंची माया तरी पहा की प्रत्येक गोपिका श्रीकृष्णांनाच पती रूपात मिळवण्याची गुप्त कामना घेऊन या व्रतांचं अनुष्ठान करत आहेत. महर्षी गर्ग सांगतात त्याप्रमाणे गोकुळात माता कात्यायनीच्या मूर्तीसमोर सर्व गोपिका जमून देवीची अतिशय मनोभावे व साग्र संगीत पूजा करीत होत्या. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन माता कात्यायनींची 6 हातात आयुध घेतलेली अत्यंत प्रसन्न मूर्ती तिथे त्या क्षणी प्रकट झाली. माता त्या सर्वांना प्रसन्न झाली. आग
व्रजगोपिकांनो, मी तुमच्या व्रताने आणि पूजेने प्रसन्न झाले आहे. सांगा, काय हवं आहे? हे शक्ती स्वरूपिणी गौरी माता, तुम्ही सर्व नारींमध्ये श्रेष्ठ आणि पतींचं मर्म जाणणारी पतिव्रता देवी आहात. हे माते, तुम्ही परम सौभाग्यवती आणि दुसऱ्यांना सौभाग्य प्रदान करणाऱ्या देवी आहात. म्हणूनच या धरतीवर राहणाऱ्या आम्ही मानवी नारी तुमचं व्रत ठेवून तुमच्याकडे हेच वरदान मागतो आहोत की ज्या प्रकारे तुम्ही तपश्चर्या करून तुमचा मनोवांछित वर श्री शंकर भगवानांना पती रूपात प्राप्त करून घेतलं होतं, त्याच प्रकार तुमच्या पूजेच्या फलस्वरूप आम्हाला सुद्धा तोच पती मिळावा, ज्याची कामना आम्हा प्रत्येकीच्या मनामध्ये आहे. ज्या प्रकारे तुम्ही शंकर भगवानांच्या परमप्रिय आहात, त्याच प्रकार आम्ही सर्वजणी सुद्धा आपल्या मनोवांछित वरांची प्रिय असू देत. हे माते, आम्हाला आशीर्वाद द्या की आम्हा सर्वांच्या कामनेनुसार आम्हा सर्वजणींना आपला आपला श्रेष्ठ पती प्राप्त व्हावा. उठ राधा राणी. हे राधे, हे भगवान श्री कृष्णांची प्राणप्रिये, हे जगन्माता, मला ठाऊक आहे की तुम्ही हे व्रत लोकशिक्षण आणि नारी कल्याणासाठीच केलं आहे. परंतु तुम्ही स्वतःलाच मानवी कसं म्हणालात? हे माते, तुम्ही श्रीकृष्णांच्या अर्धांगातून प्रकट झाल्या आहात, त्यामुळे त्यांच्यासारख्याच तेजस्वी देखील आहात. याच कारणाने या सर्व गोपिकांच्यात मला तुमचंच रूप दृष्टीस पडतं आहे. म्हणूनच या सर्वांच्या हृदयात देखील श्रीकृष्णांनाच पतिरूपात मिळवण्याची कामना आहे. मग तुम्हाला साधारण मनुष्य कोण म्हणू शकेल? तरी देखील तुम्ही माझी ही पूजा करून माझा सन्मान केला आहे. त्यासाठी देव मर्यादेत राहून मी तुम्हाला वरदान देते आहे की तुम्हाला तुमचा मनोवांछित वर प्रत्येक जन्मात प्राप्त होत राहील. त्या चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात वृंदावनीच्या रासमंडळात या समस्त गोपिकांसमवेत श्रीकृष्णांच्या सह तुमची रासक्रीडा सानंद संपन्न होईल. मी तुमच्या सर्वांच्या हृदयातलं रहस्य जाणून आहे. कुणाच्या मनात कोणत्या पतीची इच्छा आहे ते सुद्धा मला स्पष्ट दिसतं आहे. माझं वरदान आहे की लवकरच तुम्हा सर्वांचं मनोरथ पूर्ण होईल. आजपासून 3 मास पश्चात जेव्हा मनोहर मधुमासाचा शुक्ल पक्ष येईल, तेव्हा तुम्हा सर्व जणींना आपापला मनोवांछित वर मिळून जाईल. माझं हे वचन निष्फळ नाही होणार. देवी कात्यायनी आशीर्वाद देऊन अंतर्धान पावल्या. पण आता गोकुळातील प्रत्येक गोपिका 3 महिन्यानंतर येणाऱ्या शुक्ल पक्षाची अगदी आतुरतेने वाट पाहू लागल्या. अगदी आतुरतेने. त्या प्रत्येकासाठी 3 महिनेच काय, पण खरं तर एक क्षण सुद्धा थांबणं जीवावर आलं होतं.
एक एक क्षण, एक एक दिवस मोजत त्या सर्वजणी त्यांच्या मनोवांछित कन्हैयाला साद घालत होत्या. मासा मागून मास जात होते. प्रत्येक व्रजबालेची अवस्था अगदी सैरभैर झाली होती. कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, खरं तर कशाचंच भान अगदी राधेसह कुठच्याही गोपिकेला उरलं नव्हतं. राधा तर अगदी अबोल झाली होती. सर्व गोतावळ्यात राहून सुद्धा तिचं मन अगदी कशातही लागत नव्हतं. कशातही लागत नव्हतं. मिलनोत्सुक राधेला फक्त आणि फक्त तिच्या कान्हाची आस लागून राहिली होती. आणि अगदी मनाच्या अंतःकरणापासून ती आपल्या प्रेमळ कान्हाची फक्त आणि फक्त वाट बघत होती. वाट बघत होती. सब में पर सबसे अलग मन की दशा छुपाए, बोराई सी राधिका नहीं बोले बतराए, बैठी ध्यान लगाए. आणि शेवटी ती पौर्णिमेची रात्र आली. गोकुळात प्रत्येक गोपिकेला कान्हाच्या मुरलीचे मधुर मधुर सूर ऐकू येऊ लागले. आणि त्या मंत्रमुग्ध होऊन फक्त तो सूरच ऐकत राहिल्या. त्या सुरांनी भारावून गेलेल्या गोपिकांना ना आता वेणीफणीचं, ना अंगावरच्या ओढणीचं, ना मोकळ्या केसांचं कसलंच भान राहिलं नव्हतं. कुणी गायींना अर्धवट चारा टाकून, तर कुणी हातातला जेवणाचा घास अर्धवट ठेवून, कुणी झोपेतून अर्धवट उठून फक्त आणि फक्त त्या मधुर सुरावटींच्या मागे पळत सुटल्या. अगदी बेभान होऊन त्या मधुर सुरावटींच्या मागे त्या फक्त आणि फक्त पळत सुटल्या. आपल्या कान्हाच्या दर्शनाची ओढ घेऊन.
कान्हाने छेडलेल्या त्या मादक सुरावटी ऐकून राधेची अवस्था तर वर्णनातीत झाली होती. हृदयात अगाध प्रेम घेऊन वाटेत येणाऱ्या सर्व बाधा पार करत ती प्रेम नदी आता प्रेम सागराच्या ओढीने निघाली होती. वाटेत झंझावात आला, विषारी नाग आला, पण कृष्ण वेड्या राधेला त्याचं ना भान होतं ना कुठचं सोयर सुतक उरलं होतं. राधा फक्त आणि फक्त आपल्या कान्हासाठी, त्या कृष्णासाठी चालत होती, चालत होती. कान्हाच्या बासरीचे मधुर सूर राधेसाठीच नाही, तर जणू प्रत्येक गोपिकेसाठी प्रेमसंकेतच होता. त्या सुरांनी भारावलेली राधा आणि तिची प्रत्येक गोपिका सखी यमुना तटाकडे खेचली जाऊ लागली होती. जेव्हा त्या अंतर्यामी कन्हैयाने पाहिले, तेव्हा त्याला प्रत्येकीच्या हृदयात त्याचंच प्रतिबिंब दिसू लागलं. त्या प्रत्येकीच्या मनात केवळ आणि केवळ कृष्णाचीच अनंत काळासाठी एकरूप होण्याची अभिलाषा त्या कान्हाला जाणवली. त्या समर्पित निवेदितांना पाहून पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी तिथेच रासक्रीडा करण्याचं निश्चित केलं आणि ते क्षणातच तिथे अवतरले सुद्धा. हातात मुरले घेऊन राधेसह साक्षात श्रीकृष्ण आता रासक्रीडेत मग्न झाले. ता थैया ताता थैया, ता थैया ताता थैया याच्या तालावर गोपिका देखील फेर धरून त्यांच्या भोवती नाचू लागल्या, बागडू लागल्या. श्रीकृष्णाची रासलीला आणि तिचे साक्षीदार देव होणार नाहीत हे शक्य तरी आहे का? अहो, त्रैलोक्यातील देव, यक्ष, गंधर्व आणि अप्सरा राधा कृष्णेच्या या रासलीलेत समरसून गेले. कृष्णांच्या मधुर बासरीसह गांधर्वाच्या मृदुंगाचा टणत्कार, वातावरणात प्रेम आणि प्रेमातील भक्तिरसाची अलौकिक कंपन निर्माण करत गेली आणि ते कंपन निर्माण होत गेली. श्रीकृष्णाच्या भक्ती अध्यायातील अजून एक गूढ अध्याय. तार्किक पातळीवर
प्रत्येक गोष्टींचं विश्लेषण करणारी बुद्धी आणि भौतिक पातळीवर मोहात गुंतून पडलेलं मन जेव्हा भक्तिरसात न्हाऊन निघतं तेव्हा आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा मार्ग हा सुकर होतो आणि त्या परमात्म्याच्या मिलनाला पारावार उरत नाही. फक्त राधेसह रास खेळणाऱ्या श्रीकृष्णांना पाहून इतर गोपिका खट्टू न झाल्या तर नवलच. गोपिकांच्या मनाची ही तगमग ओळखून श्रीकृष्णांनी स्वतःचीच अनेक एकसारखी रूपे तयार केली. आता प्रत्येक गोपिकेसाठी तिचा स्वतःचा हक्काचा कान्हा तिच्याबरोबर रास क्रीडा खेळत होता. आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची ही तर महारास क्रीडाच होती. यमुनेच्या तटावर चाललेल्या या रास क्रीडेचं मनोहारी दृश्य डोळ्यात, मनात आणि हृदयात साठवण्यासाठी देवलोकीचे देवही आता आकाशात जमले होते. कल्पकल्पांतरानंतरचा क्वचितच घडणारा प्रेमाचा आणि भक्तीचा एक विहंगम सोहळा आज सर्व साक्षी परमेश्वराच्या साक्षीने अखिल ब्रह्मांड अनुभवत होतं, पाहत होतं आणि त्याचं प्रत्येक जण कौतुक करत होतं. ही होती रासलीला प्रेमाची, कान्हाची आणि त्याच्या राधेची. प्रीत मेरी पक्की तुम्हारे मन कच्चे.
श्रीकृष्णचरितं गुणानुवादं तत्प्रेरणा अहं करोमि मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण